फक्त एका पेपरसाठी मला पेटवरनं भिगवणला 130 किलोमीटर जावं लागलं. चला तो कसला पेपर आहे मी हे पुढे सांगतोच, पण जाता जाताची तुम्हाला नजरे पण सांगतो. आता कोणत्या रूटने जायचं ठरलं तर मग आम्ही आमच्या जवळचाच रस्ता पारगाव पासून शिक्रापूर आणि शिक्रापूर पासून उरुळी कांचन हा रस्ता धरला. पहिले तर मी गाडी घेतली होती. जवळपास 40 किलोमीटर चालवल्याच्या नंतर माझं तर लय अंग दुखायला लागलं होतं. मग मी योगेश का गाडी दिली. हा तसं लांब चालले सेफ्टी गाडी इम्पॉर्टंट आहे बरं का. आणि त्यातल्या त्यात नाही हे हिंडून फिरून माझ्या चेहऱ्याची फारच वाट लागलेली. आणि याच्या आधी जितके प्रोडक्ट मी यूज करायचो ना सगळे प्रोडक्ट मी बंद केलेत आणि आता फक्त ना कोरपड लावतो आणि ना आईस लावतो. तुम्हाला काही आयडिया असेल तर मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. बाकी उरुळीला जाता जाता ना इकडे ना गावांचा नजारा पण लय भारी होता. आणि थोड्याच वेळात आता आपण उरुळी कांचनला पण पोहोचणार आहे. आणि तसे पण आम्ही ना नॉन स्टॉप जाणारच नव्हतो. आम्हाला ना उरुळीमध्ये ना जरा थांबायचं होतं. माझा भाऊ व्यंकेश कंपनीमध्ये उरुळी ब्रँचला मॅनेजर आहे. मग जाता जाता त्याच्याच इथे थांबणार होतो आम्ही. आज तो पुणे सोलापूर हायवे ह्या हायवेने आपल्याला जायचं भिगवणला. ऑफिस वर्षी आल्यानंतर इथे त्याची गाडी दिसली. मला हा ऑफिसलाच असणार. पण इथं आल्या त्याचं काहीतरी काम चालू होतं. मी त्याला म्हणलं आम्ही आल्यावर काम करतोय असं दाखवतो काय आम्हाला. मग तिथून आम्ही नंतर तिघे निघालो जरा नाश्ता करायला. आम्ही दोघं जरा सकाळ सकाळी लवकरच निघलो होतो. म्हणलं लय भूक लागली नाश्ता करून घ्यावा. ते सगळं झालं. भिगवणला निघताच इथं आम्हाला टाटा सियारा दिसते आणि मला ना ही रस्त्यावर फर्स्ट टाइम दिसलेली आहे. लुक तर पाहुणे ना खरंच एकदम ना प्रीमियम फिलिंग येते. आणि मग जवळपास उरुळी पासून 17 किलोमीटर आहे ना दत्तकाळे शिक्षण संस्था भिगवणच्या थोडंस अलीकडे त्या कॉलेजला आम्ही पोहोचलो. आता इथे येण्याचं कारण असं की माझा होता सीईटीचा पेपर आणि सीईटीचा पेपर एवढा लांब आला की मला ना आता डायरेक्ट अक्षरशः तोंडात आहे ना जाऊ दे आता काय बोलावं असं थोडी ना असते. आता आमच्याच बरोबरच्या काय मित्रांचं पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मग आमच्याच जवळच्या ठिकाणी आलेले आणि मग माझंच सेंटर एवढं लांब का. तसं एवढ्या लांब येणं माझ्यासाठी जरा थ्रिलिंगच होतं बरं का. आता तसं येताना आम्हाला अंधार झाला त्यामुळे तुम्ही झोपा. बाय बाय गुड नाईट. भेटूया उद्याच्या नेक्स्ट पार्ट मध्ये. त्या पार्ट मध्ये तुम्हाला लय खतरनाक व्ह्यू दाखवणार आहे.